आणि आम्ही साफसफाई करत आहोत मास्क्यांची. माशा चिटकले त्याला. चला एवढी मेहनत काढल्यानंतर फक्त एवढंच मध भेटलंय. नवीन आला होता, नवीन आला होता. पोर आहे नुसते झाले असता अजून चावला होता तो मे मध्ये बरोबर म्हणजे ओवेला म्हणजे मला अजूनपर्यंत कळलं नाही की ओवेला आहे का. निघून गेला होता. ओवेला म्हणजे आता ते दादा सांगतात की निघून गेलेले माश्या निघून गेले. नमस्कार मित्रांनो, मी कृष बर्जे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज वोटिंगसाठी मी गावी आलो आहे आणि आमची आता रिटर्न जाण्यासाठी संध्याकाळी गाडी आहे. तर गाडीसाठी थोडा वेळ आहे, तर त्यामुळे पोरं मध गोळा करण्यासाठी आमची तिकडे शेतं आहेत तिकडे गेले आहेत. तर मी मागून चाललो आहे बघायला की काय करतायत ते, कसं मध काढतायत. मला थोडं काम होतं त्यासाठी मी थांबलो होतो आणि आता निघालो आहे. मी मागून चाललो आहे, ते पुढे गेले आहेत. बहुतेक त्यांचं मध काढून झालं असेल. त्यांच्यासाठी मी ही पाण्याची बॉटल घेऊन चाललो आहे. खूप ऊन आहे, कडक एकदम, पूर्ण घाम निघतोय. पुढे गेले आहेत, त्यांनी मला सांगितलं कॉल करून की येते वेळी पाणी घेऊन या, म्हणून पाणी घेऊन चाललोय त्यांच्यासाठी. हा मुलगा एक इकडे पळून आलाय. मधावरच्या माश्या त्याच्या मागे लागल्या आहेत. बाकीची मुलं आहेत ती तिकडेच थांबलेत. मी यायच्या आधी बहुतेक मध काढून झाले आहे. आणि आम्ही साफसफाई करत आहोत मास्क्यांची. माशा चिटकले त्याला. उतरला कातकरी वर चढला होता. सावल्या चला एवढी मेहनत काढल्यानंतर फक्त एवढंच मध भेटलंय. काय झालं पण मी आलो त्यामुळे ह्यांना थोडंसं प्यायला पाणी मिळालंय. घरी घेऊन जा. आणि यांची उगाच कामाशिवाय मेहनत चालल्या इकडं भर उन्हात. लावा शेवला. काय मेहनत आहे तुझी. नवीन आला होता, नवीन आला होता. पोर आहे नुसते. झाले असता अजून चावला होता तो मे मध्ये बरोबर म्हणजे 15 तारखेपर्यंत. इतकी पूर्ण मेहनत करून तो माझा भाऊ 2 माळ्यावरती असा चढला होता. त्याच्यानंतर आम्हाला काय भेटते ओवेला म्हणजे मला अजूनपर्यंत कळलं नाही की ओवेला आहे का. निघून गेला होता. ओवेला म्हणजे आता ते दादा सांगतात की निघून गेलेले माश्या निघून गेलेल्या संडास करून, आणि आपण ते खाल्लंय. सगळी मेहनत फुकट गेले. काय बोलणार आहे ना. आता त्याच्यापेक्षा 2 काजूच्या बिया पाडल्या असत्या तर ते परवडलं असतं मला. काय बोलणार आता माणसांना. या काही तोंडाची चव पण सुद्धा राहिली नाही यामध्ये. त्याच्यामध्ये एवढं कडक ऊन लागतोय आणि हा घामटा निघालाय. नशीब कृषाण बर्जे आम्हाला सहभाग करत आणि आम्हाला प्रोत्साहन देत आणि आमचं सहकार्य करत आम्हाला पाण्याची बॉटल पुरवण्यात आल्या आहेत. तर याबद्दल मी कृषाण बर्जे यांचे मनपूर्वक आभार मानतोय. अशा रीतीने आणि अमर भोड तिकडे आपल्याला टाळ्या भेटला नाही, पण आपण टाळ्या वाजवून तरी समाधान मानूया. आपल्याला टाळ्या तर भेटला नाही, तर रस्त्यामध्ये जाता जाता दुसरं काय भेटतंय काय ते बघूया.
ही आमच्या भावजीची बाग आहे. ह्याच्यामध्ये हे त्यांचं फणस आहे. कित्येक वर्षे ह्याच्यावर खूप फणस यायचे. आता पूर्ण सुकत चाललाय तो. पण हे बाजूला त्यांची कलमं आहेत, त्याच्यावर आंबे लागलेत. मध नाही भेटला पण इकडं ना तिकडं वास काढीत काय नाही काहीतरी जमा करीत चाललोय. पिंपलाल आम्ही आल्यासारखं काहीतरी घेऊन चाललोय. मध नाही पण काजू तरी घेऊन चाललोय. कारण एवढ्या कडक उन्हातून आम्ही आलेलो, घामटा गाळत. आणि त्याच्यातून घरून फोन येतोय की लवकर या, आपल्याला गाडी काढायची आहे मुंबई जाण्यासाठी. आणि गावी आल्यावर निघावंसं तर वाटतच नाही इकडून. काट्या घोट्यातून चालत आपल्या परतीची वाट बघणारे महेंद्र जोशी साहेब आम्हाला रिकाम्या हाती येताना पाहून नाराज झालेत. आशा तर आपल्याला पण खूपच होती या गोष्टीची की आपल्याला काहीतरी मिळेल. या आशेने आपण निघालो होतो, पण नाही लागलाय. आमची ही मेहनत तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण नक्की करा. आपण पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की घेऊन येऊया. बाय बाय.